भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला कशा पद्धतीने रणांगणावर ज्ञान दिलं किंवा त्याच्या विचारांपासून त्याला परावृत्त केलं की जे थोडेसे चुकत होते, तो हुशार असूनही थोडा भटकला होता. आज आपण सुरू करत आहोत सांख्ययोग अध्याय 2 भगवद्गीतेतील, ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी मूळ ज्ञानाला सुरुवात केलेली आहे की परिस्थिती तर पाहून झाली आपली रणांगणावरची. आता श्रीकृष्ण सांगत आहेत की सांख्ययोग म्हणजे रिलेटेड टू नंबर्स, संख्या. कशा काय आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये दोन महत्वाची अंग आहेत की एक म्हणजे दर्शन फिलॉसॉफी आणि दुसरं म्हणजे साधन पद्धती. तर त्यामध्ये आपण काय काय आपल्या महत्वाची सनातन संस्कृतीमध्ये दिलेलं आहे तर 6 दर्शन आहेत, 4 वेद आहेत, 18 पुराण, 108 उपनिषद, त्यापैकी 10 मुख्य रामायण, महाभारत, श्रुती, स्मृती, पुराण, सांख्य, हे सगळे सांख्य दर्शनाने प्रभावित झालेले आहेत. आता प्रथम सुरू करण्याआधी आपण गीता शिकत आहोत म्हणून गीतेचं स्तवन म्हणते. फक्त एक सेकंद जाईल त्याच्यामध्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी. नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार. सांख्ययोग जेव्हा आपण बघतो की हे जे काही हे सांगितलेत आपल्याला योग जे आहेत त्यापैकी दर्शन पद्धतीमध्ये ते येतात. न्याय, वैशिकी, वेदांत, सांख्य, मीमांसा, योग. त्यापैकी न्यायचे प्रणेते गौतम ऋषी, वैशिकीचे प्रणेते कणाद ऋषी, वेदांत उत्तर मीमांसाचे प्रणेते बादरायण ऋषी, मीमांसा पूर्व मीमांसाचे प्रणेते जेमिनी ऋषी, योगचे प्रणेते पतंजली मुनी आणि सांख्यचे प्रणेते कपिल मुनी. सांख्य समजण्याआधी एक छोटीशी गोष्ट आहे की ब्रह्मदेवाने 7 ऋषींना जन्म दिला, परंतु 7 ऋषी जे होते सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला संसार करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, आम्हाला अध्यात्म करायचंय, ध्यानधारणा करायची, योग साधना करायची. शेवटी ब्रह्मदेवानी त्यांच्यापैकी एक जो होता सर्वात शेवटचा छोटा कर्दम ऋषी, त्याला मात्र सांगितलं की तू संसार कर म्हणून. वडिलांच्या आज्ञेखातर त्यांनी सांगितलं की मी संसार करायला तयार आहे, फक्त मी एक अपत्य होईपर्यंतच, एक मुलगा होईपर्यंतच संसार करीन. आणि त्यांचा विवाह झाल्यानंतर बरेच वर्ष सुद्धा तो विवाह होऊनही त्यांच्यात बदल काहीच झाला नव्हता. त्यांनी योगधारणा कंटिन्यू ठेवली आणि बऱ्याच वर्षांनंतर एकदा खूप अंधार झाला आणि तो दिवा मालवला, तर तो दिवा जो पेटवत असताना तो त्या दिवा आणखीन प्रज्वलित झाला आणि त्यांच्या मिसेसचा म्हणजे त्यांच्या पत्नीचा चेहरा त्यांना दिसला. तेव्हा ते म्हणाले, तू कोण आहेस? तेव्हा तिने सांगितलं की मी सगळी कथा सांगितली की मी आपली पत्नी आहे वगैरे सगळं. मग ते म्हणे, तू एवढ्या वर्षात काहीच का बोलली नाहीस? तर तेव्हा ती म्हणाली की आपण योग साधने तितके लीन होतात तर मी आपल्याला त्यातनं डिस्टर्ब कशी करू, म्हणून मग ते म्हणे की ठीक आहे, तुला जे हवं ते माग. मग तिला प्रश्न पडला की खरंच आता ह्या स्टेजला हा माणूस मला काय देऊ शकणार आहे? मग ते म्हणाले ती ठीक आहे. ती म्हणाली की मी आयुष्यात काहीच केलं नाहीये, काही बघितलं नाहीये, तर कुठं फिरली नाहीये.
तर मग त्यांनी सांगितलं की तिथे एक तलाव होता की त्या तलावात जाऊन एक डुबकी मारून ये. त्या जाऊन डुबकी मारून आल्या तर तेव्हा त्यांना जाणवलं की मी पूर्ण 16, 17, 18 वर्षाची वगैरे दिसू लागली आहे. जे त्यांना पूर्ण जखम म्हातारपण झालं होतं ते पूर्ण गेलंय. ती छान दिसू लागली, सुंदर दिसू लागली. मग ती आली तर त्यांनी सांगितलं, "ठीक आहे, की तुला काय हवं ते मी देऊ शकतो." तर मग त्यांनी त्या मनाच्या वेगाने धावण्या इतकं ताकद त्यांनी